नमस्कार मंडळी, आपण आलो आहे पंढरपूरमधील गोपाळपूर येथे श्री गोपाळकृष्ण मंदिरामध्ये। पाहू शकता हे समोर मंदिर आहे आणि इथे जनाबाईंचा संसार आहे ते सुद्धा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि या मंदिरामधील काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्या व्हिडिओ नंतर मंदिर प्रशासन अलर्ट आहे का हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। आपण मंदिरामध्ये जाऊयात आता। हे पहा, पूर्ण पौराणिक मंदिर आहे आणि इथे जनाबाईंचा संसार आहे। पूर्ण असं दगडी बांधकाम आहे, हेमाडपंथी बांधकाम आहे। पहा, भक्त भाविक लोक दर्शन घेऊन येत आहेत। हे मंदिर पंढरपूरमध्ये आल्यानंतर गोपाळपूर येथे आहे। पंढरपूरपासून 5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। पाहू शकता पूर्ण अशा दगडी पायऱ्या आहेत। खूप पौराणिक मंदिर आहे। पहा, आपण वरून लोकेशन दाखवत आहे। चला आपण आतमध्ये जाऊयात। नामदेवांचे वडील इथून रोज पांडुरंगाला पहिला नैवेद्य जात होता। महिनाभर आता पांडुरंग इथं असतात, रोज इथून नैवेद्य जातो। हो, आपण आता वरती जाऊयात आणि भक्त भाविकांची मुलाखत घेऊया आणि येथील मंदिर प्रशासन कशा प्रकारे सेवा देत आहेत हे त्यांना विचारूया। गाव कुठलं? बरं, दर्शन कधी आलता तुम्ही? दर्शन कसं झालं तुमचं? कोणी काय पैशाची मागणी? अजिबात नाही। दर्शन करत असताना कोणी पैसे मागले नाही? बर, मग मंदिर समितीने जे आता उपाययोजना राबवल्यात त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सगळं व्यवस्थित आहे ना? कुठंच काय अडचण नाही? तर चालते, धन्यवाद। पंढरपूर हे शहर छान आहे। आम्ही बाहेर नागपूर जिल्ह्यातून आलो आहे। दर्शन झालं का? दर्शन झालं का? आमचं सर्व गोपाळपुरी चांगलं छान आहे। आम्ही दर्शन घेतलं। आम्ही सर्व महिला इथं सगळं उपस्थित होतो। चंद्रभागेचं दर्शन घेतलं आणि आंघोळ पण केली छान। और परिसर खूप छान आहे। गोपाळपूर कृष्ण मंदिराचं दर्शन झालं का? गोपाळपुरी पूर्ण दर्शन झालं। बरोबर, आत दर्शन घेत असताना पण दर्शन झालं, सगळं व्यवस्थित दर्शन झालं? जनाबाईचे दळण पाहिले। बरं, आत कोणी पैसे वगैरे मागले का तुम्हाला? हो, पाहिलं। आत कोणी पैसे मागितले का? नाही, 1000 रुपया मागितला कोण? 1000 रुपयाला दक्षिणा दिली? आम्ही आमच्या सहकुशीने दक्षिणा दिले। आत कोणी तुम्हाला पैसे मागितले का? नाही, आम्ही दक्षिणा दिली फक्त। म्हणजे आता जी मंदिर समितीची उपाययोजना आहे ती कशा वाटल्या तुम्हाला? एकदम छान वाटल्या। हा, तर मंदिर समितीचं याबद्दल काय आभार वगैरे व्यक्त करू शकता? आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ शकतो। याच्या समोर वाटचाल मोदी सरकारच्या मार्फत होऊ शकते किंवा आपल्या जनतेच्या मार्फत होऊ शकते। हो, धन्यवाद। आपण आता वर मंदिरामध्ये आलो आहोत। पहा, पूर्ण दगडी बांधकाम आहे। पाहू शकता अशा दगडी कमानी आहेत। पूर्ण बांधकाम हेमाडपंथी आहे। हे पहा, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला जनाबाईंचा संसार सुद्धा दाखवणार आहोत। इथे आहे जनाबाईंचा संसार। खूप पुरातन काळातील हे मंदिर आहे। हे पहा, हे मंदिराचं शिखर आहे। हे पहा, रुक्मिणी जाई
सिद्धमती मध्ये वडील भीमत राजे विठ्ठलाचे सासरे राजा भीमत म्हणजे भीमाशंकराचा अवतार म्हणून एक मंदिर आहे. पाच पांडवाने अभिषेक केल्या ठिकाणी हे पांडुरंगाची सासरवाडी आहे. राजा भीमत हा भीमाशंकराचा अवतार आल्यानंतर हे पहा समोर जे मंदिर आहे का ते श्री रुक्मिणी मातेच्या माहेरचे नंदी आहे. पाहू शकता नंदी छोट्याशा मंदिरामध्ये आहे आणि पाहू शकता हेच ते ठिकाण. इथलाच एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. हे पहा पहिल्यांदा आपण दर्शन घेऊन येऊया. ह्याच तळघरामध्ये संत जनाबाई रुसून बसल्या आहेत. पूर्ण पहा हे तळघर खूप खाली आहे आणि इथे जनाबाई रुसून बसल्या आहेत. त्यांच्यावर आरोप झाला त्या कारणाने या तळघरामध्ये संत जनाबाई रुसून बसल्या आहेत. पहा पूर्ण असं तळघर आहे. पाहू शकता इथे संत जनाबाई रुसून बसल्या आहेत आणि भगवंत विठ्ठल त्यांना भेटण्यासाठी आले आहेत. हे पहा पाहू शकता भगवंत विठ्ठल संत जनाबाईंना भेटण्यासाठी आले आहेत. संत जनाबाई याच तळघरामध्ये बसून बसल्या आहेत. पूर्ण असं तळघर आहे. आपण वरती जाऊया आणि भक्त भाविकांची छोटीशी अजून एक मुलाखत घेऊया जेणेकरून पूर्वीसारखा प्रकार घडतो आहे का हे पाहूया. रामकृष्ण हरी म्हणायचा टिंगला. तर माऊली नाव काय तुमचं? माझं नाव सटवाजी गारोळे. बर गाव कुठलं? जांभळा. जांभळा. दर्शन झालं का? हो झालं की. व्यवस्थित झालं? हो व्यवस्थित. काय दर्शनाला अडचण? नाही नाही काही नाही. चांगलं व्यवस्थित दर्शन झालं. ठीक आहे. हे परवा काय पैसे घेऊन सोडले जात होता असं तक्रार तुमच्याकडे सर्वांना माहीत होती. ते आता पैशाचा विषय कुठला नाही. मंदिरात खुलेआम सोडलेला आहे. सर्व भाविक भक्तांना कुठलाही त्रास नाही आणि यात्रा सुख समाधानाने दर्शन करून जातात. आणि यात्रेकरी गोपाल काला घेतल्याशिवाय इथला यात्रा पूर्ण करत नाही असा त्यांचा भक्तांचा रिवाज आहे. इथला काला घेऊन यात्रा पूर्ण करण्याचं ठिकाण गोपाळपूर हे समजलं जातं. पण आता इथं मंदिरामध्ये कुठल्याही भक्ताला जास्त करून त्रास देऊन पैसे मागणं किंवा मोठ्यांदा बोलून पैसे घेणं असलं कृत्य कुठल्याही प्रकारचं नाही आहे. पर मध्ये व्हिडिओ व्हायरल झाला तो काय यात्रा देवासाठी बी येते काय देण्यासाठी मनाने येते ना. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यात तुमच्या समितीनं बदल केले. पण बदल केलेला विषय परत कुणाला कळला नाही. कुणाला कुणाची वर तक्रार बी आली नाही आणि आम्हाला बी समाधान वाटावं लागलं. मंदिरात व्यवस्थित यात्रेकरी जातात आणि या मंदिराचाच प्रॉब्लेम होता. तो मंदिराचा प्रॉब्लेम आम्ही पूर्णपणे संपूर्ण माफ केलेला आहे. मंदिरात खुलेआम सोडलं जाते. खुलेआम इथं माणसं लावली जातात. यात्रा आतनं बाहेरनं आत का सोडण्यासाठी जास्त गर्दी झाली म्हणजे आमचे पुजारी मंडळी नियोजन करून त्यांचं व्यवस्थित हे करतात. मंदिर समितीतर्फे उपाययोजना चांगल्या पद्धतीत राबवल्या गेलेल्या आहेत. कुठल्याच भाविक भक्ताला कशाच प्रकारे त्रास आता होत नाही. आणि जे काही व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओचा गैरसमज लोकांनी बाजूला ठेवावं. नाण्याच्या दोन बाजू असतात, चांगली आणि वाईट. तर दोन्ही बाजूचा विचार करून जसं पहिल्या प्रमाणे दर्शनाला भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात यावं हीच कळकळीची विनंती आहे. सर्व भक्तांना समाधान वाटावं असंच कृत्य आम्ही करत राहू यापुढेही. बरं का आम्ही तक्रार येऊ देणार नाही मंदिरात. ओके. हे आहे गोपालकृष्ण मुख्य मंदिर. आपण दर्शन घेऊया. चला. बंद ठेवा. हे पहा गोपालकृष्ण मूर्ती आहे आणि मूर्तीसुद्धा खूप पौराणिक आहे. इथे भूवैकुंठ चंद्रभागा तीर्थ आहे. इथे श्री
कळीचे नारद मुनी श्री चिंतामणी मूर्ती आहे. हे बघा. चला आपण पुढे जाऊया. आपल्याला अजून जनाबाईंचा संसार बघायचा आहे. हे बघा, इथे आहे संत जनाबाईंचा संसार. हे पहा, पूर्ण असा जनाबाईंचा संसार आहे. हे पहा, पूर्ण चूल आहे आणि हे पहा, जनाबाईंचा संसार हाच आहे. आपण आता संत जनाबाईंचं जातं बघणार आहोत कसं आहे. चला. हे पहा, हे आहे संत जनाबाईंचं जातं. हे बघा. इथला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इथल्या कर्मचाऱ्यांवर मंदिर प्रशासनाने व मंदिर समितीने कठोर कारवाई केली आहे. इथे कोणत्याही भाविकांना दक्षिणासाठी देणगीसाठी जबरदस्ती कोणीही करत नाही. कोणतेही गैरसमज न बाळगता भक्त भाविकांनी दर्शनासाठी यावे. मंदिर समिती आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.